HT न्यूज इंडिया, सच के साथ। वर्धा जिल्ह्यात अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई, 11 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त। वर्धा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी धडक कारवाई केली आहे। वर्धा, हिंगणघाट, देवळी आणि आर्वी तहसील परिसरात एकूण 29 ठिकाणी छापे टाकून 20 आरोपींना अटक करण्यात आली। या कारवाईत आरोपींकडून तब्बल रुपये 11,10,910 किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आलाय। आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65E, 80, 90, 108 व इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही मोहीम जिल्हा अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक M.A. शेख यांच्या नेतृत्वात भरारी पथकांनी राबवली। पथकातील दुय्यम निरीक्षक धनराज राऊत तसेच कर्मचारी हरिदास सुरजुसे, कुमारी सुजाता भारसकरे, अमित नागमोते आणि योगेश गावंडे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या कार्यभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध धंदे सुरू असल्याचे समोर आले होते। त्यामुळे विभागाने दारू मुक्ती अभियान अधिक तीव्र केले आहे। वर्ध्याहून युसुफ पठाणची खास रिपोर्ट। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।